सांगितलेलं आहे, आम्ही मिटिंगला सगळे जाणार आहोत. 6 खासदार सुद्धा येतात असं म्हटलं जातंय. माहिती आहे, परंतु इथं गेल्यानंतर आज आम्हाला कळेल. परंतु आम्हालाही वाटतंय आता सगळं चित्र साफ झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे. कारण ओमराजे निंबाळकरांनी काल स्पष्ट केलेली आपली भूमिका आणि आज त्याचा विषय चर्चा आमची वायबी चव्हाणला होणार आहे आणि त्याच्यामध्ये कदाचित हे 6 लोक येऊ शकतात. या 6 खासदारांचा प्रवेश होणार आहे का? तो दुसरं पुढे होणार. आता आम्ही जर साहेबांनी एवढे मेहनत घेतली आता ते आपल्याकडे येण्यासाठी केलेली आहे म्हणून आज साहेब त्याचं स्पष्टीकरण आम्हाला करतील. शिवसेनेचा वारंवार विश्वासघात होतोय असं वाटतंय का? नाशिकमध्ये आम्ही नाही बोलणार. आता त्याची चौकशी किंवा त्याची एकेका स्वतः साहेब करतील. वस्तुस्थिती का असं झालं किंवा काय आणि त्याच्यामुळे साहेब त्याचा खुलासा करतील. भाजपने युती धर्म पाळला नाही का तुमच्या बाबतीत नाशिकला? असं आम्ही स्पष्ट नाही बोलू. त्याचं कारण आहे, कारण हे शिंदे साहेब, सामंत साहेब, गिरीश महाजन, मुख्यमंत्री यांच्या मिटिंगमध्ये जे काय घडलेलं आहे त्यानुसार जर काय चुकलंय तर ते चूक काय कसं करायचं काय ते स्वतः साहेब आणि मुख्यमंत्री. गोकुळ गीतेंची शेवटपर्यंत मनधरणी करण्यात आली होती. शेवटला असं सांगितलं की आमचा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा सुद्धा आहे. मग हा विश्वासघात नाही का? असं तर वाटतंय, परंतु आता त्याच्यामध्ये जे काय पूर्ण हे आहे आमचे उदय सामंत आणि गिरीश महाजन हे दोघं जास्त सांगू शकतात. कारण तेच जास्त पाठपुरावा करत होते आणि सगळं झालेलं पण होतं. इव्हन त्यांनी सगळ्यांनी स्वतः गोकुळ गीतेनी पण आपलं स्टेटमेंट दिलं होतं की जणांना मतदान करावं असं सांगितलं होतं. हे आम्ही ऐकलं. भाजपने तुमचा उमेदवार पाडला का मग? आता कोणी पाडला काय पाडला ते साहेबांना विचारा, साहेब सांगतात. ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय. ऑपरेशन रायगड कधी होणार? पण साहेबांना विचारा, कारण ते मुख्यमंत्री दोन्ही परंतु उपमुख्यमंत्री. तुम्ही अनिकेत तटकरेंना संधी दिली या विधान परिषदेच्या निवडणुकीत. मग आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्यावर अन्याय सांगितलं होतोय का पालकमंत्री? आता नाही व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. कधी हा विषय कधी मार्गी लागेल लागेल. सांगितलं आम्हाला वाटतं आता हे अधिवेशन याच्यामध्ये होईल आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे. कदाचित त्याच्यावरती आज गोपीचंद फायनल पडळकर म्हणतात की तुमचे मंत्री प्रताप सरनाईक हा कार्यक्षम आहेत. परिवहन मंत्री भ्रष्टाचाराचे आरोप पण मध्यंतरी केले. कार्यक्षम आहेत का कार्यक्षम अकार्यक्षम. ते आता पडळकरला कसं माहिती पडलं काय माहिती नाही, परंतु आम्हाला वाटतंय कार्यक्षम दिसत आहेत. कारण चांगलं काम करतायत. सगळ्या बाबतीमध्ये जर आज पाहिलं तर चांगलं काम प्रताप सरनाईकांचं आम्हाला दिसतं. प्रताप सरनाईक म्हणतात की नाशिकमध्ये दगाफटका झालेला आहे. मग तुम्हाला दगाफटका वाटत नाही का? दगाफटका झालेला आहे सगळं आहे, परंतु याचा निर्णय शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील.